नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला क्लासचा 9वा दिवस आहे। तर आज पाहायचं आहे आपल्याला कटोरी ब्लाउजची स्टिचिंग, म्हणजे आपल्याला कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने पूर्ण टीच करायचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजत असतं की कशा पद्धतीने कटोरी ब्लाउज स्टिच करायचा आहे ती। तर पूर्ण तुम्हाला फिटिंग सहित तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। तर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे। व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईकही करून घ्यायचं आहे। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर पाहू शकतात, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 मध्ये आपण या ब्लाउजची पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेले आहेत। एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते मी कट करून फिनिशिंग मध्ये घेतलेला आहे। आता आपल्याला पूर्ण राहिलेला जो ब्लाउज आहे तो पूर्ण तयार करून घ्यायचा आहे। या जी बाही आहे ती बाहीला आपल्याला तयार लेस जी आहे फ्रिलची ती बसवायची आहे। तर इथे मी तयार लेस जी आहे फ्रिलवाली ती घेतलेली आहे। छोटी छोटी फ्रिल आहे याला। तर ती फ्रिल आपल्याला या बाहीला जॉईंट करून घ्यायची आहे। दोन्ही बाहींना आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे। जितकी आपल्याला बाहीला लागणार आहे एका बाहीला ते आपण 2 पार्ट मध्ये कट करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहे। आता आपण ही जॉईंट करून घेणार आहेत। व्यवस्थित अशी फ्रिलवाली जी चुनांची बाजू आहे ती आपल्याला पुढच्या बाजूला ठेवायची आहे आणि पाठीमागलच्या बाजूला आपल्याला लेसची जी बाजू आहे ती ठेवून व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर दोन्ही बाहींना मी ही शिलाई मारून घेत आहे। तर अशा पद्धतीने झालेली आहे, पाहू शकतात। आता आपल्याला पाठीमागलचा पार्ट घ्यायचा आहे। पाठीमागलच्या पार्टला आपल्याला लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे। तर गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे। आता सध्या ट्रेंडमध्ये ह्याच लेस चालत आहेत। तर या पद्धतीने तुम्हीही अशा पद्धतीने मार्केटमध्ये लेस असतील तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी वेअर करण्यासाठी अशा पद्धतीने आणू शकतात। वेअर केल्याच्या नंतर खूप छान मध्ये या लेस जी आहेत ती व्यवस्थित अशा खूप ॲक्युरेट मध्ये दिसतात, आकर्षित अशा दिसत असतात। तर या पद्धतीने मी लावून घेतलेले आहे। दोन्ही साईडने मी शिलाई मारून घेणार आहे। आता हे आपल्याला झालेलं आहे। पाठीचे टक्स आता घ्यायचे आहेत। तर पाठीचे टक्स ती माझी घेण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे। सेंटरमध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला अर्धा इंच टक्स आडवा घ्यायचा आहे आणि उभाचा जो टक्स आहे तो 4.5 किंवा 4 इंच असा कंपल्सरी घ्यायचा आहे। त्यानंतर टक्स झाल्याच्या नंतर मी त्याला दाब शिलाई देत असते, कारण आपला पाठीचा टक्स जो आहे तो उकलले जाऊन, त्यासाठी मी या पद्धतीने पाठीला टक मारून शिलाई घेतलेली आहे। आता आपल्याला पुढचा जो पार्ट आहे कटोरी ब्लाउज साइड पीस, या पद्धतीने सर्व साइड पीस जे आहे ती समोरासमोर ठेवलेले आहेत। आता इथे कटोऱ्या घेतलेल्या आहेत दोन्ही साइडच्या मी। तर समोरासमोर गळ्याची जी बाजू आहे ती ठेवायची आहे आणि या पद्धतीने जशी मी फोल्ड केलेली आहे त्याच पद्धतीने फोल्ड करून खालच्या साइडने आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। उभा टक्स आपल्याला 2.75चा घ्यायचा आहे। तर कंपल्सरी तुम्ही आडवा 1.5चा घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो 2.75चा टक्स घ्यायचा आहे। तर दोन्ही टक्स मी घेतलेले आहेत। त्याला आपण आता काय करणार आहेत, व्यवस्थित असे चेक करणार आहेत परफेक्ट आलेले आहेत का। तर आलेले होते। आता मी इथे डबल टिप मारून घेणार आहे। दोन्ही टक्सला डबल टिप मारायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये जे टक्सचा जो भाग आहे तो येऊ नये त्यासाठी या पद्धतीने आपण फोल्ड करून टिप मारून घेणार आहेत। तर अशा पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घेतलेले आहेत, पाहू शकतात। आता आपल्याला कटोरीचे टोक पाहू शकतात या पद्धतीने झालेले आहेत, एकदम ॲक्युरेट मध्ये।
आणि भरपूर साऱ्या मैत्रिणींचा प्रश्न हाही येतो की टोक येतात, म्हणजे असं कटोरीचे पॉईंट टोक जे आहे ती जवळजवळ येतात, तर येत नाही तर व्यवस्थित असे तुम्ही व्यवस्थित चेक करून पाहायचे आहेत. आता मी उजव्या साईडची कटोरी जी आहे ती वरच्या साईडने लावणार आहे, डाव्या साईडची कटोरी जी आहे ती खालच्या साईडने जॉईंट करणार आहे. कारण उजव्या साईडनं आपण कटोरी जॉईंट केली की आपल्याला डाव्या साईडची म्हणजे खालच्या साईडने कपडा किती कमी जास्त आहे का हे चेक करता येतं. आणि त्यानंतर आपल्याला डाव्या साईडची कटोरी जॉईंट केली करता वेळेस आपल्याला तितका कपडा आपल्याला व्यवस्थित असा सोडून देता येते, किंवा व्यवस्थित असा कटोरीचा जो कपडा आहे तो जास्त असेल तर तोही आपल्याला सोडून देतो. म्हणजे तुम्हाला कमी जास्त व्यवस्थित असं करता येतं. त्यानंतर मी डबल टिप मारून घेतलेला आहे. शक्यतो तुम्ही प्रत्येक वेळेस कटोरी ब्लाऊजला डबल टिप मारून घ्यायच्या आहेत. आता इथे मी क्रॉस पट्टी जी आहे, अस्तरची क्रॉस पट्टी खालच्या साईडने, ब्लाऊज पीसची क्रॉस पट्टी आपल्याला वरच्या साईडने लावायची आहे. पण आपल्याला क्रॉस पट्टी जॉईंट करताना उलट बाजूकडून वरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि सव्वाशे बाजू सव्वाशे बाजूकडून ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही क्रॉस पट्ट्या जॉईंट करून घेते. आता दोन्ही क्रॉस पट्टे आपल्या तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण कपडा जो आहे मधला जो कपडा आहे तो फोल्ड करायचा आहे आतमध्ये, आणि खालची जी शिलाई असते क्रॉस पट्टीची ती आपल्याला पूर्ण कपडा आतमध्ये फोल्ड करूनच शिलाई मारून घ्यायची आहे. जसे की मी तुम्हाला पुढे दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, कारण तुमचा ब्लाऊज शिकण्याच्या खूप साऱ्या मैत्रिणींना आवड आहे. मला तसे कमेंटही येत आहेत त्यांच्या. पण या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवले तर तुमचे ब्लाऊज परफेक्ट असे बसतील. तर या पद्धतीने झालेले आहेत. आता आपण हे पूर्ण दोन्ही पार्ट जे आहेत ते बाहेर असे काढून घेणार आहेत, म्हणजे आपल्याला काजी बटन पट्टी आणि दोन्ही पट्टे आपल्याला जॉईंट करून घेता येतात. तर या पद्धतीने मी दोन्ही पार्ट व्यवस्थित असे बाहेर काढून घेणार आहे. आता हे झालेले आहेत. आपल्याला काजी बटन पट्टींची जॉईंट करून घ्यायची आहे. अस्तरची जी पट्टी आहे मी जॉईंट काढलेली आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो भाग असतो त्या साईडच्या जी पट्ट्या आहेत मी वेस्ट न घालवता त्या पट्ट्या मी इथं काजी बटन पट्टीला यूज करणार आहे. म्हणजे आपल्याला ज्या साईडने बटन बसवायचे आहेत ती पट्टी जी आहे ती मी वरच्या ब्लाऊज पीसची काढलेली आहे, आणि अस्तरची जी पट्टी आहे 1-1.5 इंचाची ती पट्टी आपल्याला काजीकडे बनवून काजा ज्या साईडने बनवतात त्या साईडने आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही पट्टी जी आहे ते अगोदर सव्वाशा बाजूकडून व्यवस्थित अशी जॉईंट करून घेतलेली आहे. त्यानंतर दाब शिलाई दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित अशी घ्यायची आहे. एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंच अंतर सोडायचं आहे. फिनिशिंगसाठी आपल्याला आणखीन एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घेतलेली आहे. आता आपल्याला ज्या साईडने बटन बसवायचे आहे त्या साईडने आपल्याला ही जी पट्टी आहे ती उलट बाजूकडून आपल्याला सव्वाशा बाजूकडे घ्यायची आहे. तर आपल्याला म्हणजे आपण मग किती घेतलेली होती, 1.5 इंचाची पट्टी घेतलेली होती. आता आपल्याला 1.5 इंचाचीच घेतलेली आहे. ही शक्यतो आपण 1.5 आणि पावणे 2 आणि 1.5ची पट्टी घेत असतात एक साईडनं जर तुम्ही शिलाई मारली त्यावेळेस. तर इथे मी एक साईडने जॉईंट होते त्याच्यामुळे मी व्यवस्थित अशी 1.5 इंचाच्या पट्ट्या जॉईंट असल्यामुळे घेतलेल्या आहेत. आणि पट्टी जॉईंट करताना अर्धा इंच आपल्याला आतमध्ये अंतर सोडून ही पट्टी जॉईंट करायची आहे, कारण तुमचा कटोरीचा भाग जो आहे तो समोरासमोर व्यवस्थित असा जवळजवळ येऊ नये त्यासाठी या पद्धतीने त्या फॉलो करायच्या आहेत. तर तुमची कटोरी अशी जवळजवळ येणार नाही आहे. तर 1.5 इंच अंतर ज्या साईडने आपण बटन बसवतात त्या साईडची पट्टी आपली कंपल्सरी 1.5 इंच अंतर किंवा 1 इंच अंतर सुटलंच पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा गळा मापाच्या ब्लाऊजवरून चेक करणार आहे. तर परफेक्ट असा आहे माझा. तर थोडासा मी आकार जो आहे तो गोल आकार इथं फिनिशिंगसाठी देणार आहे. बाकीचा आपला परफेक्ट असा आहे. तर पुढचाही पार्ट मी व्यवस्थित असा फिनिशिंग गोल आकार असा देणार आहे. तर या पद्धतीने दिलेला आहे. आता याला आपल्याला पाइपिंग बनवून घ्यायची आहे.
तर वरचा जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो व्यवस्थित नव्हता. मग मी अस्तरच्या ब्लाऊजचीच क्रॉसमध्ये अशा 1-1 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्याची आपण पायपिंग जी आहे ती बनवून घेणार आहे. तर माझी पायपिंग बनवण्याची पद्धत जी आहे ती अगदी 2च शिलाईमध्ये आपली पायपिंग होत असते. तर त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर तोही तुम्ही जाऊन पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही परफेक्ट अशी पायपिंग शिकता. त्यासाठी आता हे आपण व्यवस्थित असं एक शिलाई मारून घेतलेलं आहे. लगेच आपण फोल्ड करून डायरेक्ट आपण पायपिंगची शिलाई मारून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मलाही कमेंटद्वारे सांगा की माझी पद्धत तुम्हाला खूप सोपी वाटली म्हणून. त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पार्ट, पुढचे गळ्याची जी पट्टी आहे क्रॉस म्हणजे गळ्याची पट्टी आपण तयार करून घेणार आहे. तर आता हे झालेले आहेत आपले. आता आपण पाठीचा जो भाग आहे त्याला जॉईंट करून घेणार आहेत. शोल्डर जोडण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे. शोल्डर जोडता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पाठीचा भाग सवासा आणि पुढचा भाग जो आहे तो आपण पाठीचा भाग आपण सवाच्या बाजूकडून टाकलेला आहे आणि पुढचा भाग जो आहे तो उलट बाजूकडून ठेवलेला आहे. पण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जॉईंट करता वेळेस, शोल्डर जॉईंट करता वेळेस तुम्हाला गळ्याचा जो भाग असतो त्याच साईडने तुम्हाला व्यवस्थित अशी शोल्डरच्या जी भाग आहेत ती जॉईंट करून घ्यायची आहेत. दोन्ही साईडचे आपल्याला पार्ट गळ्याच्या साईडने शिलाई स्टार्ट करायची आहे, मोंड्याच्या साईडने स्टार्ट करायची नाही. मोंड्याच्या साईडने स्टार्ट केली तर गळ्याच्या साईडने तुम्हाला पुढे मागे कपडा होणार आहे त्यासाठी. आणि गळ्याच्या साईडने जर तुम्ही शिलाई टाकून घेतली तर तुमचा मोंडेच्या साईडने कमी जास्त झाला तर तो कपडा आपल्याला कट करून टाकता येतो. त्यासाठी बाही लावण्याची पद्धतही खूप सोपी आहे. तर बाही आपल्याला सेंटरपासून हाताच्या साहाय्याने अगोदर तुम्हाला जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण बाही आपल्याला व्यवस्थित अशी सेंटरच आला पाहिजे या पद्धतीने आपण बाही जॉईंट करून घेणार आहेत. तर आपण याला डबल टिप मारून घेणार आहेत बाहीला आणि थोडंसं इकडे दोन्ही साईडने कपडा एक्स्ट्राचा शिल्लक राहिलेला आहे, कारण तुम्ही तो प्रश्न विचारता नंतर. पण मार्जिंग आपण खूप सारे ठेवलेले असते त्याच्यामुळे मी दोन्ही साईडने थोडं जर 1 इंच किंवा अर्धा इंच जर कपडा राहिला तर तो मॅचिंग होऊन जातो त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे. शक्यतो ठेवायचं नाही आहे, पण मी म्हणजे प्रत्येक वेळेस ते कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती मी शिवत असते त्याच्यामुळे मला माहिती त्यांची फिटिंग कशी आहे ती. त्याच्यामुळे मी 1-1 इंच, अर्धा इंच कपडा सुटलेला होता तो मी तसाच ठेवलेला आहे. आणि सव्वाशा बाजूकडून आपण फिटिंग करत असतात ती फिटिंग मी न करता मी डायरेक्ट या पद्धतीने फिटिंग केलेली आहे. आता आपल्याला डायरेक्ट फिटिंगचा ब्लाऊज घेतलेला आहे, म्हणजे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आपली दंड फिटिंग, मोंडा फिटिंग आणि कंबर फिटिंग हे दोन्हीचे मार्किंग करून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित असे मार्किंग केले की आपल्याला सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे. लाईन मारल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने पूर्ण लाईन मारून घेऊन त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्याच्या नंतर आतमध्ये 2-3 शिलाई आपल्याला एक्स्ट्राच्या मारायच्या आहेत, कारण आपल्याला फिटिंगसाठी कमी जास्त झाला तर तो आपल्याला उकलता यावा त्यासाठी. तर या पद्धतीने मी ही जी एक साईडची फिटिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसऱ्या साईडची मी फिटिंग केल्याच्या नंतर पूर्ण ब्लाऊज तयार झालेला जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित असा दाखवणार आहे. तर या पद्धतीने मी 3-4 शिलाई एक्स्ट्रा मारत असते प्रत्येक ब्लाऊजमध्ये, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे डबल फिटिंग करण्यासाठी किंवा उकलला शिलाई तर ती आपल्याकडे येऊन येते. त्यासाठी मी एक्स्ट्राच्या 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारून देत असते. आता इथे राहिलेला जो कपडा आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून फिनिशिंगसाठी व्यवस्थित अशी लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर या साईडची मी बाही जी आहे ती जॉईंट करून तुम्हाला हा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला दिसत असेल.
तर या पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात आणि याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करून पाहू शकता. चला मैत्रिणींनो, भेटूत उद्याच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.